नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन अकोला जिल्हा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न। ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी 15 फेब्रुवारी रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे पार पडला। या पदग्रहण सोहळ्याला ॲडव्होकेट शीतल देवानंद गवई, महिला उपाध्यक्ष अकोलबाग कौंसोळ यांची सत्कार मूर्ती म्हणून उपस्थिती लाभली होती। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संगपाल शिरसाट राष्ट्रीय सचिव, राहुल जाधव महाराष्ट्र प्रदेश सचिव यांची उपस्थिती लाभली होती। या प्रसंगी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन नवनियुक्त जिल्हाध्यक्षपदी रवींद्र गवई, उपजिल्हाध्यक्षपदी वसंत निकाडे, सचिवपदी राजेश खंडकेर, जिल्हा संघटक सचिवपदी प्रभाकर दादा कवडे, जिल्हा कोषाध्यक्षपदी संजय मेश्राम, जिल्हा सहसचिवपदी सुरेश मोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी मंगेश झिने, अमोल खैर, जिल्हा सल्लागारपदी ॲडव्होकेट गजानन दंदी, जिल्हा सल्लागारपदी ॲडव्होकेट वैशाली पाटील, विदर्भ अध्यक्षपदी प्राध्यापक सुरेश मोरे, महिला जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मी डोंगरे, महिला जिल्हा उपाध्यक्षपदी हर्षा खंडारे, महिला जिल्हा सचिवपदी सुरेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पदग्रहण सोहळ्याचं आयोजन सर्किट हाऊस अकोला या ठिकाणी करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला जवळपास 100 ते 150 लोक कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रमुख आयोजन राष्ट्रीय सचिव संगपालजी शिरसाट यांनी केलेलं आहे आणि याच ठिकाणी त्यांना शिफारस पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर जिल्हा अध्यक्ष म्हणून रवींद्रजी गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेश सचिव राहुलजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुरेश मोरे यांची करण्यात आलेली आहे। जिल्हा उपाध्यक्ष वसंत निखाडे यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आलेली आहे। प्रभाकर दादा कवडे जिल्हा संघटक म्हणून, जिल्हा सचिव म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे। राजेश खांडेकर सचिवपदी यांना नियुक्त करण्यात आलेला आहे। ॲडव्होकेट भगवान दंदी यांना सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलेला आहे। ॲडव्होकेट वैशाली पाटील विधी सल्लागार म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट विद्याधर सरकटे यांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। संजय मेश्राम यांना कोषाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे। सुरेश मोरे चांदूर यांना सहसचिवपदी निवड करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट पोहरे आणि ॲडव्होकेट रहमान हे पातूर तालुक्यासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। तसेच यामध्ये नवनिर्वाचित लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। एकनाथजी सरदार, गोवर्धनजी घायवट, करुणाताई संगपाल शिरसाट, मंगेश झिने प्रसिद्धी प्रमुख, तसेच महिला अध्यक्षपदी लक्ष्मीबाई डोंगरे यांची निवड करण्यात आलेली आहे। तसेच हर्षा धीरज खंडारे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि सुरेखा राऊत यांची जिल्हा सचिव यापदी निवड करण्यात आलेली आहे। या सोहळ्यामध्ये बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा नुकत्याच निवडून आलेल्या यांचा सुद्धा जाहीर सत्कार या संघटनेनं या ठिकाणी केलेला आहे। शीतलताई देवानंद गवई यांचा या ठिकाणी भव्य आणि दिव्य सत्कार समारंभ या ह्युमन राईट्स असोसिएशन अकोला यांनी आयोजित केला होता। त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अधिपत्याखाली किंवा त्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत। जे संविधानामध्ये
आपल्याला जे काही ह्युमन राईट्स दिलेले आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, या तिन्ही गोष्टींचं संरक्षण करण्यासाठी या संघटनेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. कोणावरही अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची दक्षता समिती घेईल. जर कुठं अनुचित प्रकार घडला, जर ह्युमन राईट्सचं, मानवी हक्कांचं जिथं उल्लंघन झालं, त्या ठिकाणी ही असोसिएशन पुढे होऊन त्या गोष्टीचं निरसन करेल आणि त्याच्या विरोधात आवाज उठवेल आणि एक अकोला जिल्हा स्वच्छ व निर्मळ प्रशासन बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असोसिएशनचा राहील. सर्वांना स्वाभिमानानं जगता यावं, सर्वांना आपले अधिकार मिळावे आणि गुण्यागोविंदानं या जिल्ह्यामध्ये नांदता यावं, या दृष्टिकोनातून संघटना आपला प्रयत्न करील. हेच मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचं स्मरण करून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.